पण अजून आदेश आला नाही किंवा अजून आमचा पंचनामा केला नाही या पिकाचा. आज 5वा-6वा दिवस आहे. या 6 दिवस झाले त्यांची वाट बघतोय पंचनाम्यासाठी, पण अजून काही पंचनामा झाला नाही. आदेश आल्यानंतर करू म्हणते ते, आणि अजून कुठली मदत झाली नाही. कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय आणि मला वाटतं त्यांना भेटून शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भरपाई कशी होऊ शकेल याच्यावर आपण काम करू. मला वाटतं पूर्ण बाजूवर सावली होते. वातावरणात बदल झाला अचानक, त्यामुळे ते वारा आणि पाऊस सुटल्यामुळे ते काय झालं एकदम पडले आणि एवढ्याच भागात पडले. ते नफ्यातलं तर सोडून द्या, पण निव्वळ गेलेलं माझं 25 लाख रुपये निव्वळ म्हणजे प्रॉफिट घातलेला. आज त्या 35 लाखातनं 5 लाख सुद्धा म्हणजे उत्पन्न आहे. एवढी वाईट अवस्था माझी झालेली आहे. मग एवढं द्राक्ष नाही, पेरूचं तसंच आहे, इतर पिकाचं तसंच आहे. गुलाब माझे 4 एकर गुलाब आहे. अगदी झाडाला पाला राहिला नाही. लाखावरचं नुकसान, मोठं नुकसान आहे. तरी शासनाने आतापर्यंत आमचे आमदार खरे येऊन गेले, प्रणिता शिंदेचं शिष्टमंडळ येऊन गेलं, पण अजून आदेश आला नाही किंवा अजून आमचा पंचनामा केला नाही या पिकाचा. आज 5वा-6वा दिवस आहे. या 6 दिवस झाले त्यांची वाट बघतोय पंचनाम्यासाठी, पण अजून काही पंचनामा झाला नाही. आदेश आल्यानंतर करू म्हणते ते, आणि अजून कुठली मदत झाली नाही. एवढे आम्हाला मदत व्हावी एवढे गावातले 40-50 लोकांची घरं पण पत्ते उडून गेले. केळीचे बागा, बाकी सगळे बागा आहेत, बरेच सगळ्याच नुकसान झालंय. कुणाचा कांदा आहे, गहू आहे, हरभरा आहे, कुणाचं प्रत्येकाचे जे पिकं आहेत ते सगळ्यांची भयंकर वाटोळ झाले आमच्यापर्यंत. साहेब, आपली काय प्रतिक्रिया असला? आता शेतकऱ्यांनी गाळण आपल्या समोर मांडलेला आहे, पंचनामे देखील झाले नसल्याचं सांगतात. काय ना, मी आता हे अवकाळी पाऊस आणि हे गारा पडतात हे आपल्या हातात नसतात. सो मला वाटतं मी फडणवीस साहेबांना भेटणार आहे, कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय आणि मला वाटतं त्यांना भेटून शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भरपाई कशी होऊ शकेल याच्यावर आपण काम करू. मला वाटतं कारण हे द्राक्षांची परिस्थिती, ही फळांची परिस्थिती, मला वाटतं अनेक बेदाण्याची सगळं ते दाखवणार आहेत. पण भीषण परिस्थिती आणि हे आपल्या हातात नसतं, पण सरकार म्हणून कुठेतरी आपल्या त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि मला वाटतं की मी फडणवीस साहेबांना भेटून हेच सांगणार की जेवढी जास्तीत जास्त आपण त्यांची भरपाई करू शकू तेवढं मला वाटतं त्यांना तो दिलासा मिळेल. या वाईट परिस्थिती सलग 3-4 वर्ष निसर्गाचा कोप आहे. सलग 3ऱ्या वर्ष, गेल्या वर्षी बी मे महिन्यात झालते, त्याच्या पहिले एप्रिल मे झालं. असं 3 वर्ष सलग आपत्ती झाली, पण अजून आम्हाला 1 रुपया शासनाचा कुठल्या नाही. गेल्या वर्षी सुद्धा मिळाला नाही. गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला आमच्या बागायदाराला कोणाला भेटलेलं नाही. आम्ही नक्की प्रयत्न करू.